मित्रांनो नमस्कार. TAIT परीक्षेच्या आता बऱ्याच शिफ्ट झालेल्या आहेत आणि आकृत्यांवरील प्रश्नांवर अधिक भर दिला जात आहे हे तर आता आपण ऐकलं असेलच. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न पाहणार आहोत, त्यांची स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्याच्या माध्यमातून आपल्याला इतकंच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर आपली दिशा कशी असावी. तर फार वेळ न घालता आपण सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नात दिलेल्या 4 आकृत्यांमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 4 पैकी 3 आकृतीतील संख्या काही नियम पाळतात पण एका आकृतीतील संख्या नियम पाळत नाही. तर मग गटात न बसणारी आकृती कोणती असं त्यांनी आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर एका गोलामध्ये जे 4 कप्पे दिलेत त्यामध्ये काही अंक दिलेले आहेत, परंतु हा अंकाचा प्रश्न नाहीये. तर तुम्ही आता या ठिकाणी बघा, आपण थेट स्पष्टीकरण पाहू म्हणजे आपला वेळ नाही जाणार. तर या वर्तुळाच्या 4 भागामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या कशा मांडलेल्या आहेत, क्रमवार मांडलेल्या आहेत. या ठिकाणी पहा 1 2 3 आणि 4. या ठिकाणी 3 4 5 6. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं 2 3 4 आणि 5, परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र त्या क्रमवार मांडलेल्या दिसतात का, 4 5 7 आणि 6 असं क्रमवार म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्ही स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्या लिहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा काय बनतो, एक गट बनतो. पण हा नियम जो आहे तो पर्याय क्रमांक 3 मधल्या संख्यांच्या बाबतीत लागू पडत नाही, म्हणून ती आकृती गटात बसत नाही. म्हणून उत्तर काय होईल आपलं 3. म्हणजे विसंगत किंवा गटात न बसणारी आकृती कोणती आहे, तर ती 3 पर्यायामधली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आकृती विसंगत आहे. म्हणजे 4 पर्यायामधल्या 3 आकृत्या एक गट तयार करत असतील किंवा त्यांचं काहीतरी समान वैशिष्ट्य असेल आणि त्याच्याशी विसंगत असणारी आकृती कोणती. तर तुम्ही पहा 1 2 3 4 असे चेहरे दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काही विसंगत दिसतं का, तर आपण थेट स्पष्टीकरणावर जाऊ. विसंगत आकृती आहे क्रमांक 3 ची. का, तर नाकाच्या रचनेवरून बाकी तिन्ही आकृत्या समान आहेत किंवा सुसंगत आहेत. कशा प्रकारे पहा, आता नाकाच याची दिशा अशी, याची दिशा अशी आहे, याचीही नाकाची दिशा अशी, परंतु याची अशी आहे. थोडंसं बारकाईने पाहणं गरजेचं आहे. बाकीच्या तिन्ही आकृत्यामध्ये समान आहे, फक्त या एका आकृतीमध्ये मात्र नाकाच्या दिशेमध्ये फरक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रिक्त स्थानात म्हणजे हे जे रिक्त स्थान आहे तिथे खालील पर्यायापैकी 1 2 3 4 हे जे काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणती आकृती येईल ते ओळखा. तर या ठिकाणी एक गोल आहे, या 4 रेषा आहेत, त्यानंतर या वरच्या रेषेला या 2 रेषा दिलेल्या आहेत आणि शेवटी इथं पाहिलं तिथं 3 येणार आहेत. मग कोणता पर्याय येईल, तर पर्याय क्रमांक 1 येईल. कारण या ठिकाणी तुम्ही पहा, सुरुवातीला हे अशा प्रकारे, त्यानंतर इथे 2 रेषा आलेल्या आहेत आणि जर आपण शेवटचा पर्याय पाहिला चौथा, तर तुमच्या लक्षात येईल की इथे 2 रेषा आहेत आणि इथं 3 आलेले आहेत. म्हणजे साहजिकच ह्या 2 रेषा असणारा पर्याय जो असेल तो या ठिकाणी येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा. या ठिकाणी तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर या तिन्ही आकृत्या समान आहेत. तुम्ही पहा 1 2 आणि पर्याय क्रमांक 4 मधल्या आकृत्या समान आहेत, मात्र पर्याय क्रमांक 3 मधली आकृती वेगळी आहे. कारण तुम्ही जर या आकृतीचं ओरिएंटेशन बघितलं तर ती तुम्हाला काही अंशात फिरलेली दिसते. तुम्ही थोडंसं बारकाईने ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. आता या ठिकाणी जर ही आकृती अशी केली तर या आकृतीच्या संदर्भाने या ठिकाणी कोणती आकृती येईल असं विचारलंय. तुम्ही पहा की या ठिकाणी रोटेशन केलेलं आहे. स्पष्टीकरणात पाहू, पहिली आकृती ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशाच्या कोनातून फिरवलेली आहे. म्हणजे ती आकृती अशी आहे, ती काय केली, 90 अंशाच्या कोनातून या पद्धतीने फिरवली आणि मग त्यातून दुसरी आकृती ही तयार झाली. मग ह्या आकृतीला जर केलं तर ही अशा पद्धतीने येणं गरजेचं आहे. या ठिकाणी असा आकार असणारी मुळात आकृतीच एक आहे, त्यामुळे बाकीच्या आकृतीची किंवा आतल्या भागाची तुलना करण्याची सुद्धा आपल्याला काही आवश्यकता नाही. प्रश्न परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने विचारला जातो. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती. या ठिकाणी एक चौकोन दिला आहे, त्यामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला विचार करताना दिशेच्या दृष्टीने विचार करायचा. तर या ठिकाणी चौकोनातील जी चिन्हे आहेत ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पुढच्या कोपऱ्यात सरकतात. म्हणजे बघा, आता या ठिकाणी हा चौकोन आहे, मग घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे तो या ठिकाणी येतो, त्यानंतर हा चौकोन इथे जातो. सर्व चिन्ह अशा पद्धतीने सरकतात. मग आता या आकृतीनंतर गोल या ठिकाणी असला पाहिजे, त्यानंतर त्रिकोण या ठिकाणी पुढे सरकल म्हणजे या ठिकाणी येणं गरजेचं आहे. हा स्टार आहे तो या ठिकाणी येणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 4 ही आकृती या प्रश्नाचं उत्तर असेल. आता याही ठिकाणी विचारले की खालीलपैकी विसंगत आकृती कोणती. आता स्वस्तिक दिले आणि मध्ये काही चिन्ह दिलेले. विसंगत आकृती आहे पर्याय क्रमांक 4. तर का, पर्याय क्रमांक 1 2 आणि 3 मध्ये आकृतीमध्ये ही जी मधली चिन्ह दिलेली आहेत
छोटी चिन्ह ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने क्रम समान आहे म्हणून त्यांचा एक गट बनतो. आता तुम्ही पहा, हे चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे, हे चिन्ह या ठिकाणी गेले, हे चिन्ह या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर पुन्हा हे डार्क स्पॉट या ठिकाणी, फुलीचं चिन्ह या ठिकाणी, हे चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. परंतु हा क्रम या ठिकाणी पाळलेला तो दिसतो का आपल्याला? यानंतर हे स्टार इथे येणं गरजेचं आहे, ते या इथं गेलेले. त्यामुळे काय आहे की 4 जी आकृती आहे त्यामध्ये स्टार या चिन्हाऐवजी प्लस हे चिन्ह असून चिन्हांचा क्रम वेगळा आहे म्हणून ही आकृती जी आहे 4 क्रमांकाची ती विसंगत आहे. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती? पहिल्यांदा या पद्धतीची आकृती दिलेली आणि मग नंतर ही दिलेली आहे, म्हणजेच ही आकृती इलॉंगेटेड झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही स्पष्टीकरण पहा. पहिली आकृती घड्याळी काट्याच्या विरुद्ध दिशेने काटकोनात फिरवली, म्हणजे ही आकृती आहे फिरवली म्हणजे हा भाग असा आला, हा अशा पद्धतीने, आणि आकृतीच्या आत जो हा कंस खेचलेला आहे तो असा बाहेर ओढून काढलेला आहे, त्यामुळे ही आकृती या पद्धतीची झाली. त्याचप्रमाणे तिसरी आकृती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने काटकोनात फिरवून आकृतीच्या आतील जो काही खेचलेला भाग आहे तो जर आपण बाहेर ओढून घेतला तर ही कशी आकृती होणार आहे? ही अशी पद्धतीची आकृती. तर ही जर आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवली आहे तर ही खाली आहे आणि मग हा बाहेर ओढला तर ही आकृती अशा पद्धतीची होईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुन्हा विसंगत आकृती ओळखा असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, पर्याय क्रमांक 3 याचं या ठिकाणी उत्तर आहे. तर हे का उत्तर आहे? आज आपल्याला फक्त कन्सेप्ट लक्षात घ्यायचं आहे, त्यामुळे आपण इतक्या फास्ट घेतोय. तर चौकोनातील दोन्ही आकृत्या एकसारख्या नाहीत. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये चौकोनातील ज्या दोन्ही आकृत्या आहेत त्या एकसारख्या आहेत. तर या ठिकाणी या दोन्ही सारख्या आहेत, या ठिकाणी या दोन्ही सारख्या आहेत आणि या ठिकाणी या दोन्ही आकृत्या सारख्या आहेत. परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र काय, या ॲरोची दिशा या बाजूला आहे आणि या ॲरोची दिशा या बाजूला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, म्हणजे ती आकृती विसंगत आहे. नंतर खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं विचारलेले. आता या ठिकाणी तुम्ही जर अभ्यास केला आणि असे क्रमांक दिले आणि तर याचं उत्तर काय येईल? या ठिकाणी एकूण 12 त्रिकोण आहेत. आता या ठिकाणी हे 12 त्रिकोण कसे तयार होतात याचं वर्णन किंवा थोडक्यात स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे, परंतु तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ही प्रश्न आकृती दिलेली आहे. या स्वरूपाचे प्रश्न आता हमखास विचारले जातात. आपण पहिला एक प्रश्न पाहिला होता जिथं अंक होते, आता या ठिकाणी अक्षरं दिलेली आहेत. तुम्ही पहा ABCD, ABCD, त्यानंतर ABCD आणि पुन्हा या ठिकाणी काय ABCD. आता या ठिकाणी पुढची आकृती कोणती येणार आहे? तर वर्तुळाचे 4 भाग आहेत आणि ABCD ही अक्षरे वर्तुळाच्या प्रत्येक भागात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढील भागात सरकत आहेत. याच क्रमाने पाहिलं तर काय होईल? या ठिकाणी D या ठिकाणी जायला पाहिजे, A इथं, B इथं आणि C या ठिकाणी. तर ही आकृती आहे म्हणजे 4 क्रमांकाची तशी, त्यामुळे ते आहे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढील आकृतीतील कोणांची संख्या किती असं विचारलंय. या ठिकाणी आपण हे जर कोण मोजून घेतले 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आपण 6, 5, 4, 3, 2 आणि 1 अशी जर बेरीज केली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटून जातं. याचं उत्तर आहे या ठिकाणी 21, पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी तुम्ही हे कसे त्रिकोण तयार होतात ते या ठिकाणी स्पष्टीकरण करून दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. तर स्वतंत्र कोण किती आहेत, त्यानंतर 2 कोणांचा मिळून 1 कोण, 3 कोणांचा मिळून 4 कोणांचा, 5 कोणांचा आणि 6 कोणांचा मिळून कसे त्रिकोण तयार होतात हे इथं मांडलेले. तुम्ही याची जर बेरीज केली म्हणजे आता मी दाखवल्याप्रमाणे 6, 5, 4, 3, 2 आणि 1 तर आपल्याला उत्तर आपलं 21 हे मिळून जातं. तुम्ही ते करून बघा. त्यानंतर खालील आकृतीत कोणांची संख्या किती. आता या ठिकाणी मागच्या आकृतीप्रमाणेच आकृती, परंतु कोणांची संख्या थोडीशी जास्त आहे. तर या ठिकाणी तुम्ही पहा की या सूत्रानुसारही तुम्हाला करता येतं. पहिल्यांदा तुम्ही क्रमांक देऊन घ्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जितके कोण आहेत तितके, आणि त्यानंतर आता या ठिकाणी 8 कोण आहेत आणि त्यानंतर मग मुख्य कोणांची संख्या किती आहे तर 8 आहे. सूत्र आहे n कंसात n+1 भागिले 2. तर या ठिकाणी जर तुम्ही केलं तर 8 गुणिले 9 छेदस्थानी 2 बरोबर. जर हे सोडवलं तर उत्तर काय येतं 36. तुम्ही ते करून पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक आकृती दिलेली आहे आणि सहसंबंध या ठिकाणी आपल्याला त्यांचं काय आहे ते पाहायचंय. तर तुम्ही जसे चौकोनातील त्रिकोण चौकोनाच्या पुढे बाहेर, तसेच वर्तुळातील कोणाचे चिन्ह वर्तुळाच्या पुढे बाहेर काढलेले. म्हणजे किती सिंपल लॉजिक आहे, पण परीक्षेमध्ये आपल्याला गडबड होते. आता या ठिकाणी चौकोनामध्ये त्रिकोण दिला आहे पण पुढे काय केलं, या दोन्ही आकृत्या सेपरेट केल्यात. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील ही आकृती अशी येईल आणि सेपरेट येईल. असा पर्याय कोणता आहे तर 3 नंबरचा पर्याय. त्यामुळे
सहसंबंध आपण अशा ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे पुढील आकृत्यांमधील संबंधाचा विचार करून तिसऱ्या आकृतीशी संबंध असणारी चौथी आकृती म्हणजे त्या श्रेणीत पुढील आकृती कोणती ते आपल्याला ओळखायचंय. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की चौकोनाच्या 4 कोपऱ्यातील 4 चिन्हे जी आहेत ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढील कोपऱ्यात क्रमाने सरकतात. साधारणतः हेच लॉजिक आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतं. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किंवा समोरासमोरील चिन्हांची अदलाबदल अशा प्रकारे. तर याचप्रमाणे प्रश्नचिन्हांच्या जागी उत्तरातील 4 क्रमांकाची आकृती येईल. म्हणजे प्लस मायनस चिन्ह या ठिकाणी, गोलाचं चिन्ह या ठिकाणी जाईल, हे स्टारचं चिन्ह या ठिकाणी जाईल. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ही पुढील आकृती आहे. त्यामध्ये पुढील आकृत्यातील संबंधाचा विचार करून तिसऱ्या आकृतीशी संबंध असणारी चौथी कोणती म्हणजे श्रेणीत पुढे येणारी आकृती कोणती असं विचारलं जातं. आता हे चिन्ह इथे हा एक स्पॉट आहे आणि हे एक चिन्ह आहे. तुम्ही पाहिलं याला 90 डिग्रीमध्ये वळवलं. साधारणतः या ठिकाणी दिलेलं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये की पहिली आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात आपण फिरवली तर आपल्याला ही दुसरी मिळते. मग आता ही जी तिसरी दिलेली ती जर 90 अंशात फिरवली तर ती अशा प्रकारे येणं गरजेचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पण प्रश्न आहे की क्रमाने नंतर येणारी आकृती ओळखा. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं प्लस आहे, इथं प्लस मायनस आहे, इथं प्लस मायनस गुणिले, त्यानंतर मग कोणती येईल तर प्रश्न आकृतीमध्ये गणितातील मूलभूत क्रिया करण्यासाठी असणारी बेरीज, वजाबाकी, गुणिले आणि भागिले हे चिन्हे प्रश्न आकृतीच्या चौकोनात घड्याळी काट्याच्या विरुद्ध दिशेने, आता या ठिकाणी विरुद्ध दिशेने या क्रमाने वाढत गेली आहेत. मग आता या ठिकाणी काय तुम्ही पहा, मग प्लस मायनस या ठिकाणी गुणिले, मग या ठिकाणी भागिले असणार येणार आहे. म्हणून प्लस मायनस गुणिले भागिले असणारी तिसऱ्या क्रमांकाची आकृती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या ठिकाणी देखील मागच्या प्रमाणे तुम्ही सूत्र जे आहेत ते वापरू शकता की या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 आयात दिलेले आहेत. म्हणजे आपण काय करायचं, n कंसात n+1 छेदस्थानी 2. आता या ठिकाणी किती आहेत 1 2 3 4 आणि 5 आहेत. 5 अधिक 5 गुणिले 6 छेदस्थानी 2 म्हणजे 30/2 बरोबर 15 हे उत्तर असायला हवं. या ठिकाणी 15 हे उत्तर आहे. तुम्ही हे पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला ABCDE हे 5 आयत आणि या क्रमाने कसे त्याचे एकूण आयत तयार होतात ते या ठिकाणी मांडून दिलेले, तुम्ही ते अभ्यासू शकता नंतर. त्यानंतर पुढील आकृती आहे की आकृत्यांचे निरीक्षण करावं. गटात न बसणारी आकृती शोधा. 1 2 आणि ह्या 4 क्रमांकाच्या ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये काय समोरासमोरील जे बाण आहेत ते एकसारखे आहेत. आता या ठिकाणी हे डबल ॲरो सुद्धा समोरासमोरचे आणि हे सिंगल ॲरो समोरासमोर, ह्या तिन्ही आकृत्यांमध्ये समोरासमोरचे बाण जे आहेत ते एकाच प्रकारचे सारख्या स्वरूपाचे आहेत. मात्र इथं पहा या ठिकाणी डबल ॲरो आहे, पण इथं डबल ॲरो आणि इथं सिंगल ॲरो आहे. म्हणून गटात न बसणारी विसंगत आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक 3 ही आहे. आता या ठिकाणी म्हटले की उत्तरातील कोणत्या आकृतीत मुख्य आकृती लपलेली आहे. हे प्रश्न देखील बऱ्याच किंवा एकापेक्षा अधिक वेळा विचारले गेलेले आहेत एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ही आकृती तुम्हाला कुठे दिसते, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते, बाकी दिसत नाही. या ठिकाणी बघा ही जी आकृती आहे मधली ही या ठिकाणी लपलेली आहे, हे तुमच्या लगेच लक्षात. त्यानंतर 3 आकृत्यानंतर प्रश्नचिन्ह आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये संबंध आहे. तसाच तुम्ही काय करा, तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये काय आहे ते ओळखायचं आपल्याला या प्रश्नामध्ये. तर तुम्ही पहा हे 2 गोल आहेत आणि या पद्धतीने संबंध आहे. तर मग आता या ठिकाणी आकृती आपल्याला दिलेली आहे. ही आकृती किंवा हे उत्तर असायला हवं. इथं दिलेले 2 वर्तुळ व 2 त्रिकोण परस्पर विरुद्ध स्थितीत, हा पहिल्या 2 आकृतीमधील संबंध. त्याचप्रमाणे 2 आयत व 2 अर्ध वर्तुळे परस्पर विरुद्ध स्थितीत, हा तिसऱ्या व चौथ्या आकृतीमधील संबंध. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आता या आकृत्यांचं निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधा. म्हणजे हा ही सहसंबंध आहे. पहिल्या 2 आकृतीमधला पाहायचा आणि मग तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला तो लावायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पहा की पहिल्या आकृतीमधील पहिला व तिसरा बाण डावीकडे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला काटकोनात फिरला. हे 2 जे बाण आहेत हे या ठिकाणी फिरले आणि त्यांचं जे शेपटीचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं बारकं ते या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. मधला बाण उजवीकडे घड्याळी काट्याच्या दिशेने फिरला. हे 2 विरुद्ध दिशेने फिरले आणि हा मधला जो आहे तो घड्याळी काट्याच्या दिशेने फिरला. याच संबंधाप्रमाणे तिसऱ्या आकृतीमध्ये पहिला व तिसरा बाण डावीकडे फिरवला तर असा आहे, डावीकडे फिरवला तर या पद्धतीने तो यायला हवा आणि त्याची शिफ्टीची चिन्हे काढून टाकली. आणि हा जो बाण आहे या पद्धतीचा तो जर आपण
उजवीकडे फिरवला काटकोनामध्ये तर तो अशा पद्धतीने यायला हवा. मग ही आकृती कुठे आहे? मी पहा या ठिकाणी 2 नंबर पर्यायामध्ये हे 2 बाण या पद्धतीचे आहेत आणि हा उजवीकडे फिरवल्यानंतर खालच्या दिशेला जातो असा काटकोनामध्ये फिरवल्यानंतर, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर या ठिकाणी उदाहरणात दिलेली आकृती पूर्ण करण्यासाठी कोणती आकृती सुयोग्य आहे? तुम्ही ही आकृती नीट पाहिली तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ही आकृती लपलेली आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल, कारण प्रत्येक चौकोनात दोन्ही कोनांना सांधणारी एकच रेघ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. असे प्रश्न बरेचदा विचारले जातात. आता पुढे थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न पाहूया. खालील 4 आकृत्यांच्या गटात न बसणारे पद ओळखा म्हणले. या सर्व आकृत्या तुम्ही पाहिल्या, त्याच्यामध्ये रेषा काटकोनात एकमेकाला छेदतात, पण या ठिकाणी मात्र काटकोनात छेदत नाही, म्हणून ही आकृती गटात बसत नाही, कारण या आकृतीमध्ये तिरकी रेषा दिलेली आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी विसंगत आकृती कोणती? आता या ठिकाणी पहा, हे चिन्ह समोरासमोर आहेत, या ठिकाणी चिन्ह समोरासमोर आहेत, या ठिकाणी चिन्ह समोरासमोर आहेत, परंतु या आकृतीमध्ये मात्र चिन्हही समोरासमोर नाही आणि हे जे छायांकित भाग आहेत किंवा रेखांकित भाग आहेत ते देखील समोरासमोर नाही आहेत, म्हणून ही आकृती गटात बसत नाही. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आकृतीच्या 4 भागात दिलेली चिन्हे आणि रेखांकित गडद रंगाचा भाग 1, 2, 3 मध्ये समान आहे, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र ही समानता नाही, म्हणून तो पर्याय विसंगत आहे. त्यानंतर हा प्रश्न पहा, जर ए व बी या आकृतींचा परस्परांशी संबंध आहे, तो संबंध सी व डी मध्ये आहे, तर योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 बाण आहेत आणि हे 5 बाण आहेत, तर मग पंचकोन तयार झाला. आता या ठिकाणी 3 बाण दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्या उत्तर हे असायला हवं त्रिकोणाचं. आता या ठिकाणी स्पष्टीकरण बघा, आकृती ए मधील 5 रेषांमधून 5 बाजू असणारी पंचकोनांची आकृती बनली. त्याचप्रमाणे आकृती सी मधील 3 रेषांमधून आकृती डी मध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी आकृती त्रिकोण ही आकृती या ठिकाणी बनणार आहे, कारण इथं 3 रेषा आहेत, मग 3 बाजू, या ठिकाणी 5 रेषा होत्या, म्हणून या ठिकाणी काय केलं, हा पंचकोन तयार झाला होता. आता यानंतरचा प्रश्न, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये आकृती किती अंशात फिरवली हे फारसं महत्त्वाचं नाही, तर त्या ठिकाणी चिन्हांची अदलाबदल कशा प्रकारे झालेली ते लक्षात घेऊन आपल्याला उत्तराचा पर्याय निवडणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही पहा, ही मधली रेघ विशेष करून महत्त्वाची आहे. हा बदल तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? या ठिकाणी तुम्ही पहा की त्याच पद्धतीने चिन्ह दिलेले आहेत. चौकोनात 5 चिन्हे आहेत. पुढील चौकोनात त्याच्या स्थानामध्ये स्थितीमध्ये होणारा बदल लक्षात घ्यावा. प्रत्येक चिन्हांचा स्वतंत्र विचार करावा, त्यामध्ये काहीतरी नियमितपणा दिसतो, तो लक्षात घ्यावा. आता या ठिकाणी पहा, हे चिन्ह हे या ठिकाणी जाते पुढे, त्यानंतर हे चिन्ह या ठिकाणी येतं पुढे. मग त्यानंतर जर आपला उत्तराचा आपण विचार केला तर ते चिन्ह या ठिकाणी यायला हवं. त्यानंतर या चिन्हांची अदलाबदल आपण लक्षात घेतली आणि या बाणाची दिशा जर लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या नंतर या पद्धतीचा पॅटर्न येणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे जे चिन्ह आहे या ठिकाणचं, हे 2 घर पुढे गेले, त्यामुळे इथून पुढे हे चिन्ह देखील 2 ठिकाणी गेलं तर ही या ठिकाणी असा पॅटर्न येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेचं उत्तर आहे. अशा प्रकारच्या प्रश्नात चिन्हांकडे थोडं बारकाईने पाहायला हवं, कारण चिन्हे पुढे जाताना त्यांच्या बाजू देखील बदलतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, सजीव, कावळा व झाड दाखविण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे? तर आता या ठिकाणी पहा, सजीवामध्ये वनस्पती वर्गाचा आणि प्राणी वर्गाचा समावेश होतो, त्यामुळे सजीव हे झाले सजीव आणि कावळा म्हणजे प्राणी आणि झाड म्हणजे वनस्पती वर्ग, त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेली आकृती कोणत्या पर्यायात अंतर्भूत आहेत ते शोधा. तर तुम्हाला ही आकृती दिलेली आहे, तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही आकृती अशीच आपण या ठिकाणी सरकवली तर ह्या ठिकाणी ही आकृती येते, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण जलद गतीने आकृत्यांवरील प्रश्न पाहिलेले आहेत. खूप वेळ दिलेला नाही आपण प्रत्येक आकृतीचा विचार करण्यासाठी, कारण आपल्याला फक्त त्यामागचा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे की परीक्षेमध्ये असा प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर आपण आपला अप्रोच कसा ठेवावा, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये आपल्याला तो प्रश्न सोडवण्याची दिशा मिळावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं काही म्हणणं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. धन्यवाद.